दरम्यान एनडीटीव्ही मराठीच्या मुलाखतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बटेंगे तो कटेंगे या योगींच्या न्यायाबाबत विचारलं असता त्यांनी याचा चुकीचा अर्थ काढला अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे। तर अजित पवार यांनी देखील योगींच्या विधानाशी असहमती दर्शवलेली आहे। याचा अर्थ काय आहे? तुम्ही वेगळा अर्थ काढताय। लोकशाहीमध्ये एकत्र येऊन एकजुटीने पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवायला पाहिजे, लोकांनी मतदान जास्त केलं पाहिजे। ते मतदान लोकसभेत झाले नाही। मग तुम्ही मतदानाचा टक्का वाढवायला तर निवडणूक आयोग पण प्रयत्न करतो, राज्य सरकार पण प्रयत्न करतो, सगळ्या मशिनरीज प्रयत्न करतात। तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का घेताय? तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का घेताय? मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। तुम्ही इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका। महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही। महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाण्याची आहे। त्याच्यामुळं बाहेरचे लोक येतात, ते त्यांचा विचार करून त्या ठिकाणी बोलून जातात, परंतु महाराष्ट्राने हे कदापि मान्य केलेलं नाही। हा आजपर्यंतचा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा इतिहास आहे।